सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. गावचा म्हणजे जत एक सदस्य मी या कुटुंबात. जत हे आमचं घर आहे, जत ही आमची अस्मिता आहे आणि जत हे आमचा स्वाभिमान आहे. बांधवाने पाय ठेवायला जागा दिला, पाय ठेवायला जागा द्या म्हणला घरात, आणि अख्खं घरच आमचं गायब करून चालला न बदलू. काय म्हणलं, एक पाय ठेवायला जागा द्या, विकास करतो, MIDC आणतो, 2 आमदार देतो म्हणला. 2 एक मत 2 आमदार. बांधवाने पासून या पाय ठुला आमच्या मध्ये, म्हणजे आमच्या घरात पाय ठुला. अनेक आम्हाला काय म्हणतोय, 2 आमदार होतो, आता देवभूमी. आम्ही पुजारी आहे, तुम्ही कशाला सांगायला आलाय? हा, देवभूमी. आता सांगितलं असतं का साहेब, देवभूमी दिलं का दुष्काळ जाणार आहे, लोकांना रोजगार मिळणार आहे. देवभूमीने पुजारी पोट भरतोय. राम मिळत असा आदमापुरात बघताला लोक कष्ट कारभार करतात, पोटाला उपाय ठेवतात. देवाच्या श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी. 10,000 20,000 कर्तन करतात, देवा फुटत आणि ते लाटून ते नेतात आणि ते मलई वाटून घेतात. बांधवानो, मी जत मध्ये कशा पाय म्हणतोय ते आता तुम्ही सांगताला. आमदार साहेबांनी विकास करावा, याचा आमचा विरोध नाही. नंदनवन होऊ द्या, याचा ना अभिमान आहे. जत साता समुद्राच्या बाहेर गेलं, आम्ही पुण्यात गेलो तर जत म्हणलं आमचं काहीच फुगून येतंय. ही जत आहे आमची. आज अमेरिकेला असेल, बाहेरच्या देशात असेल, जत म्हणलं आमचं काहीच फुगून येतं. जत सत्ता समुद्राबाहेर नाव आहे आणि ते पोसायचं काम हे विद्यमान आमदार करतात. कोणत्या लक्षात आलं नाही विद्यमान आमदार कशा पाहिजे देवभूमी. तुम्ही सांगताय देवभूमी, याचं कारण मी शोधून काढले. जतकरांनो, स्वाभिमानानं, गोपीचंद पडळकराला देवा भाऊचा प्रेम रोग झालाय. तुम्हाला सांगतो रे, आणि या प्रेम रोगात काय करी, बापाची इस्टेट कधी घेईल आणि कुणाला आईला कळत नाही, भाऊ कळत नाही. प्रेम रोगात पहिलं आई धनगर, गोपीचंद पडळकराची आई म्हणजे धनगर समाज होता. आईनं मांडीवर घेतलं, या मांडीवर असताना बारका असतो तो गुटगुटी दिसतोय, मोठा झाला आईला लात मारली. ते प्रेकर म्हणला, तुझी आई म्हणजे आईचं काळीच घेऊन ये. देवा बोलवते म्हणला, काळीच घेऊन या. काळीच मध्ये कोण? धनगरला ST आरक्षणचं मंदिर माघार येत नाही म्हणणार कोण म्हणत होतं? ST आरक्षण घेतल्याशिवाय मी धनगराचं माघार येत नाही. आता गप्पा झाला, ते आईचं काळीच मी धनगर ST आरक्षण त्यानं देवाभाऊच्या घशात घातलं. पुन्हा त्या कशा पाय घातलं नुसतं विधान. थोडक्यात बोलतो, तुम्हाला कारण सांगाल कशा पाहिजे सगळं न समजा पाहिजे ना. सोशल मीडिया मी आठवड्यावर हीच करत आलोय, कारण सांगतो. काय झालं आता, आहे का ST आरक्षण? त्याने सांगितलं तुझं काळीच घेऊन ये, तुला एक स्माईल देतो. स्माईल म्हणजे काय? विधान परिषद. ऐका, लक्षात व्हा. स्माईल दिली नुसती तर ना ST आरक्षण लाखो महाराष्ट्रातलं धनगर ST आरक्षण गायब केलं. पुन्हा जरा दुसरी स्माईल जरा हसायला देतो म्हणल्यावर त्याला काय वाटलं, जत विधान सभेची आपली तिकीट होतो. मला काय म्हणला, मी आधी धनगर समाजाचा नेता, पुन्हा OBCचा नेता. जरा विधान परिषद सभेवर गेल्यावर ते OBC आरक्षण गेलं. पुन्हा हिंदू हिंदू आता पुढची आहे बघा, याला नुसतं पप्पी घेऊ तर आता काय काय करी सांगता येत नाही. नुसतं स्माईल देऊ तर एवढं वाटून केलं तालुक्याचं, या समाजाचं. पुन्हा काय म्हणलं, आता मंत्रिपद मध्ये ही पप्पीच आहे देवाभाऊच्या. या प्रेमासाठी तो काय करी सांगता येत नाही. आज आम्ही वाचलं, जतचं नामांतर मला आमचं रगात आलं, आमचं ज्यूस घेतला, आमचं जेव्हा आमचं काय ठुलं, आमचे जत तालुक्यातली कष्टकरी लोक इकडे लक्ष देत नाहीत. बरं आमच्यासारखे देव गोपीचंद पडळकरांनी एका निशाळात करावं. आमचा जतचा उमेदराव सांगा 4थी पास होता माणूस, त्याला समजलं शिक्षणाचं महत्व, त्यांनी शाळा काढल्या म्हणताना आज इथं माईकून बोलतोय. त्या शाळेतला मी विद्यार्थी आहे. बरं गोपीचंद पडळकर पिठाची गिरण नाही, काय देणार आहे समाजाला, काय देव? त्याला साधं गोपीचंद पडळकरा लेटर पॅडवरच मुकाम पोस्ट झरे पुसता येत नाही, आणि ते जतचं देवभूमी काय करणार आहे? माझा सवाल आहे. जत चालून कवय बघा तुम्ही सोशल मीडियावर, मुकाम पोस्ट जरे त्याला अस्मिता काय असणार आहे? जतला काय म्हणणार आहे? उद्या 5 वर्ष झाले वैतागलं, घ्यावा राम राम मी जातो दर्याला म्हणून जतला जाणार आहे. ते राम राम घ्यायच्या अगोदर आपण सावध व्हा. बरेच जण बोलणार मला वेळ दिल्याबद्दल